नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे, तर आज मी लसूणची पात आहे त्याची चटणी बनवणार आहे. तर अतिशय टेस्टी लागते. डोसा असो, पराठा असो, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. अशी चटपटीत आणि झणझणीत अशी चटणी आहे. तर सर्वात आधी तर लसूणची पात आहे तर ती कट करून घेतली आणि नंतर स्वच्छ धुवून घेतली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणची पात, 4 ते 5 हिरव्या मिरच्या तुकडे करून आणि चवीपुरतं मीठ, तर हे सर्व जे मिश्रण आहे तर ते एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी शेंगदाणे आहेत. तर कच्चे शेंगदाणेच घेतलेत. भाजलेले असतील तरी चालतील, पण कच्चे शेंगदाणे मी यासाठी घेतलेत कारण मी त्याच्यामध्येच थोडेसे क्रश करून घेणार आहे आणि मग चांगले परतून घ्यायचे. त्याच्यामुळे कच्चे असले तरी ते छान भाजले जातात परतून होईपर्यंत. तर त्यासाठी कच्चे घेतलेत. भाजलेले असतील तर तुम्ही सर्वात शेवटी टाकायचे शेंगदाणे परतून घेतल्यानंतर चटणी. तर चटणी परतण्यासाठी थोडंसं तेल जास्तीचं वापरले मी. साधारणतः 3 चमचे तरी तेल घ्यायचंय. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर आपल्याला वाटण टाकायचंय. तर बघू शकता जिरं आणि मोहरी छान फुलली आणि थोडंसं हिंग टाकले मी आणि आपल्याला वाटून घेतलेली आपली चटणी जी आहे तर ती टाकायची आहे. आणि ही चटणी आहे तर ती परतायला थोडासा जास्त वेळ लागतो, पण खूप छान कोरडी होईपर्यंत परतायची आहे. कारण आपण ही आता वाटलेली थोडीशी ओलसर दिसतीये आणि हा जो रंग आहे हिरवा तो अगदी डार्क रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे, पूर्ण कोरडी होईपर्यंत, जेणेकरून चटणी जी आहे तर ती अगदी चांगली राहते 7 ते 8 दिवस फ्रीज शिवाय सुद्धा. तर त्यासाठी आपल्याला छान कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि शेंगदाणे पण छान असे, तेल थोडं जास्त असल्यामुळे चमचमीत अशी होईल आणि शेंगदाणे पण छान असे भाजले जातील कारण आपण कच्चे शेंगदाणे वापरलेत आणि खूप जास्त बारीक पेस्ट केलेली नाही, थोडीशी जाडसर अशीच पेस्ट ठेवली आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशी परतून घेतली आहे आणि मीठ वगैरे ऑलरेडी टाकलंय. तिखट वगैरे पण टाकायची गरज नाही, हळद टाकायची सुद्धा गरज नाहीये. आपल्याला अशी छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये. बऱ्याच वेळपर्यंत आपल्याला छान अशी परतून घ्यायची, मध्ये मध्ये छान मिक्स करून घ्यायची. झाकण ठेवायची बिलकुल आवश्यकता नाही कारण आपल्याला ते काही शिजवून वगैरे काही घ्यायची नाहीये. छान अशी तेलावर परतून घ्यायची आहे. तर अतिशय चटपटीत आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, झणझणीत रेसिपी आहे आणि हे तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबतही, भाकरीसोबत, डोशासोबत, कशाही सोबत आपल्याला जे आवडेल त्याच्यासोबत आपण ही चटणी खाऊ शकतो. अशी ही झणझणीत अशी लसणाच्या पातीची चटणी आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशी परतून झाली आहे, रंग पण बदललाय, डार्क ग्रीन रंग आलेला आहे आणि आपली चटणी जी आहे तर ती अतिशय छान तयार आहे. जर आजची रेसिपी लसूणच्या पातीची चटणीची तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता अगदी कोरडी झाली आहे चटणी, बिलकुलही पाण्याचा अंश त्यामध्ये शिल्लक नाहीये आणि अशीच कोरडी चटणी फ्रीज शिवाय खूप छान राहते 7 ते 8 दिवस. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.